नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. अनेक मोठे यूट्यूब चॅनल असतील किंवा न्यूज चॅनल असतील, आता याच्यावरती देखील ही बातमी प्रसिद्ध होत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची ई-KYCची प्रक्रिया लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-KYCची मुदत तर 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. पण अजून तरी पोर्टलवरती गेलो असता 31 डिसेंबरपर्यंतच मुदत दाखवण्यात येत आहे. मोठे मोठे न्यूज चॅनल असतील, त्याचबरोबर सकाळ या वृत्तपत्रामध्ये देखील आज बातमी प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की काही लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. याच्यामध्ये संख्या 30 लाखांपेक्षा अधिक असल्यामुळे लाडक्या बहिणींचा विचार करता, हिताचा विचार करता 31 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ झालेली आहे. पण अजून पोर्टलवरती अपडेट नाही आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही अपडेट येईल अशा प्रकारची माहिती देखील प्रसिद्ध झालेली आहे. मग आता प्रश्न पडलेला आहे की खरोखरच ई-KYC मध्ये मुदतवाढ झालेली आहे का? आता डिसेंबर महिना आहे, तो संपण्यासाठी केवळ 2च दिवस बाकी आहेत. पण लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे यांनी यापूर्वी त्यांच्या ट्विटरच्या पोस्टवरती सांगितलं होतं की अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांची ई-KYC ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्या. मुदतवाढ होत असेल तर आनंदाचीच बातमी असणार आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. पण जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत या संदर्भात स्पष्टता देता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, हा आता जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे. तर ही बातमी कन्फर्म झालेली आहे. तर लक्षात घ्या, आता डिसेंबर महिन्यामध्ये हप्ते वितरणाची जी शक्यता आहे ती आता कमीच असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10 तारखेच्या आतमध्येच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो एकत्रित वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्ते तरी देणं गरजेचं आहे. मागील वर्षी मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून 2 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले होते. तर यावर्षी देखील तशीच तयारी शासनामार्फत सुरू आहे. पण लक्षात घ्या, या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच घोषणा किंवा तशी मंत्री आदित्य तटकरे यांच्यामार्फतची घोषणा होणे गरजेचं आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. ई-KYC संदर्भात अपडेट येताच लवकरच आपली माहिती दिली जाणार आहे. ई-KYC संदर्भात मुदतवाढ होण्याची शक्यता तर वर्तवण्यात येत आहे, पण पोर्टलवरती अपडेट नाही आहे. अपडेट आल्यानंतरच लाडक्या बहिणींना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. तर अजून तरी स्पष्ट नोटीस आली नाही आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात लवकरात लवकर नोटीस देऊन लाडक्या बहिणींना एक ई-KYCसाठी जी मुदतवाढ असेल किंवा मुदतवाढ देणार आहे किंवा नाही या संदर्भात प्रॉपर माहिती देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे. 3 हप्ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 2 हप्ते तरी लाडक्या बहिणींना येणारा हप्ता आहे यासोबत मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. ई-KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हे 2 हप्ते संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे. अशा अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की अजून घोषणा झाली नाही आहे. ट्विटरचं पेज तुम्ही देखील चेक करू शकता. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.